तर आज होता बुधवार, तर मस्त इथं चिकनचा असं झणझणीत बेत होता. तर खूप दिवस झाला चिकन काही केलं नव्हतं. मार्गशीर्ष महिन्याचे पण उपास होते, त्यानंतरून पण काही केलं नव्हतं. तर आज ऑफिसवरून जाता जाता चिकन घेऊन गेले आणि मस्तपैकी इथं हळदी मिठाचं जे आपलं आहे ते शिजून घेतलं होतं. त्याचं सूप प्यायला दिलं सगळ्यांना. त्यानंतरून इथं वाटण आपलं बेसिक जो कांदा टोमॅटो खोबरं आलं लसूणचं वाटण परतून घेतलं मसाल्यामध्ये आणि मस्त असं स्वयंपाक सगळं करून घेतला आणि जेवण करून घेतलं. त्यानंतरून हे तेल बनवलं होतं, ते पण तेल खूप छान आहे. त्याची रेसिपी तुम्हाला पुढच्या वेळेस मी नक्की शेअर करेन. त्याच्यामध्ये कांदा, कढीपत्ता, मेथी दाणे, जास्वंदाचं फूल आणि 2-3 कापूराच्या वड्या टाकल्या होत्या आणि मस्त इथं हेअर केअर जे आहे आपलं ते करून घेतलं आणि मस्त डोक्याची मालिश करून घेतली, कारण की दुसऱ्या दिवशी गुरुवार होता, तर मला केस वॉश करायचे होते. तर मस्त इथं मालिश वगैरे करून घेतली. आणि हा माझा मुलगा असा रुसला होता, त्याला जायचं होतं खेळायला, पण त्याला त्याचे पप्पा रागवले होते, तो जेवण करत नव्हता त्यामुळे. तर तो असा रुसला होता, त्यावर जेवण करून घेतलं. तर मला खाली जायचा कंटाळा येतो. खालच्या घरात आमचा TV आहे, तर TV पाहण्याची टेक्निक बघा माझी. मी इथूनच TV पाहते. आमचा असा जिना आहे घरामध्ये, तिथून TV दिसतो ते ब्रॅकेटमधून, तर तिथूनच TV मी पाहत होते. आणि मग नंतर मस्त वेणी वगैरे पण घालून घेतली केसांची. आणि केस खूपच गळतात, ते हल्ली थंडीमुळे गळतात की माहिती नाही. तर मला कमेंट करून सांगा, तुमचे पण केस असे थंडीमध्ये गळतात का? तर मग आहोंनी बाहेरून आईस्क्रीम आणली होती. मला स्ट्रॉबेरीचा फ्लेवर आवडतो, तर मस्त इथं सगळ्यांना त्यांनी दिली. त्यांच्यासाठी बटरस्कॉच आणलं होतं आणि आमच्यासाठी स्ट्रॉबेरी आणलं होतं. तर आम्हाला स्ट्रॉबेरीच आवडते. तर मस्त इथं आईस्क्रीम वगैरे खाऊन घेतली. तर ते मला म्हणत होते की ह्याचं पण फ्लेवर बघ कसं लागतंय. तर एक घास खाल्ला, पण एवढं काही मला आवडलं नाही. तर मी स्ट्रॉबेरीच खाल्ली. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.